नमस्कार. मला वाटते फर्स्ट चॅप्टर आपला संपला. तर सेकंड चॅप्टर युटिलिटी ॲनालिसिस फर्स्टपेक्षा हा इझी आहे. फर्स्ट चॅप्टरमध्ये 2 चॅप्टर मिक्स होते, एक मायक्रो इकॉनॉमिक्स आणि एक मॅक्रो इकॉनॉमिक्सचा. पण याच्यामध्ये एकच आहे, युटिलिटी ॲनालिसिस. ओके. सो युटिलिटी ॲनालिसिस म्हणजे काय? सो मग व्हॉट डू मीन बाय द युटिलिटी? युटिलिटी म्हणजे काय असतं? सो युटिलिटी इकॉनॉमिक्समध्ये जी डेफिनेशन आहे, वॉन्ट सॅटिस्फॅक्शन पॉवर, युटिलिटी आहे ना. सोपं आहे. वॉन्ट सॅटिस्फॅक्शन पॉवर म्हणजे एखाद्या गोष्टीची युटिलिटी काय आहे हे तुम्हाला कधी समजणार, बघूया आपण, आहे ना. सोपं आहे, टेन्शन घ्यायचं नाही. सो बघा, लेट्स रिकॉल. त्याने सांगितलं आहे की वॉट डिनोट फिलिंग ऑफ लॅक ऑफ सॅटिस्फॅक्शन. वॉन्ट म्हणजे काय? ठीक आहे. वॉन्ट म्हणजे गरज. वॉन्ट डिनोट ऑफ फिलिंग ऑफ लॅक ऑफ सॅटिस्फॅक्शन. ही फिलिंग डिनोट करते लॅक ऑफ सॅटिस्फॅक्शनची. लॅक म्हणजे कमतरता, कसली? सॅटिस्फॅक्शनची कमतरता. नंतर वॉन्ट्स आर अनलिमिटेड. माहिती आहे आपल्याला, वॉन्ट्स कधी संपणारच नाही आहेत. दे आर रिकरिंग इन नेचर. रिकरिंग म्हणजे परत परत येतात. दे डिफर विथ एज, जेंडर, सीझन, हॅबिट अँड कल्चर. त्या डिफरंट असतात. एजनुसार तुमची गरज वेगळी आहे, तुमचं जेंडर वेगळं आहे, त्याच्यामुळे तुमच्या गरजा वेगळ्या आहेत. सीझन बदलला की बदलतात. हॅबिट्स सगळ्यांच्या सेम नाही आहेत, त्याच्यामुळे वॉन्ट बदलते. कल्चर प्रत्येकाचा सेम नाही आहे, त्याच्यामुळे सुद्धा वॉन्ट बदलत जातं. त्याच्यानंतर 5वं दिलं की युटिलिटी इज अ कॅपॅसिटी ऑफ कम्युनिटी टू सॅटिस्फाय द ह्युमन वॉन्ट्स. बघा, युटिलिटी, व्हॉट इज युटिलिटी? कॅपॅसिटी ऑफ कम्युनिटी टू सॅटिस्फाय द ह्युमन वॉन्ट्स. कॅपॅसिटी, एखादी कम्युनिटी जी आहे, कम्युनिटी म्हणजे वस्तू, त्या वस्तूची कॅपॅसिटी जी आहे ह्युमन वॉन्ट सॅटिस्फाय करण्याची, त्याला आपण काय म्हणतो? युटिलिटी. इन अदर वर्ड्स, युटिलिटी इज अ वॉन्ट सॅटिस्फाईंग पॉवर ऑफ गुड्स. युटिलिटी काय आहे? वॉन्ट सॅटिस्फाईंग पॉवर आहे गुडची, आहे ना. एखाद्या वस्तूची वॉन्ट सॅटिस्फॅक्शन पॉवर जी असते त्याला आपण युटिलिटी असं म्हणतो. ओके. सो मग आपल्याला स्टार्ट करायचं आहे. सो फर्स्ट बघूया आपण इंट्रोडक्शन युटिलिटीची. बघा, यू हॅव बीन ऑलरेडी इंट्रोड्यूस टू कन्सेप्ट ऑफ युटिलिटी इन क्लास 11 अँड दिस युनिट गिव्स डिटेल एक्सप्लेनेशन ऑफ कन्झ्युमर बिहेवियर. म्हणजे 11th आपण ऑलरेडी शिकलेलो आहे युटिलिटी म्हणजे काय असतं. सो त्यांनी तिथे डिटेलमध्ये एक्सप्लेन केले कन्झ्युमर बिहेवियर काय असतं, आहे ना. म्हणजे कन्झ्युमर कसे बिहेव करतं. कन्झ्युमर म्हणजे ग्राहक. प्रत्येकाचं बिहेवियर वेगवेगळं असते. बघूया मग काय सांगतात. इन प्रॅक्टिस एव्हरी इंडिव्हिज्युअल ट्राय टू सॅटिस्फाईज वॉन्ट्स विथ अवेलेबल रिसोर्सेस. इन प्रॅक्टिस बघा, एव्हरी इंडिव्हिज्युअल ट्राय टू सॅटिस्फाईज वॉन्ट. प्रत्येक जो कोण सजीव आहे किंवा जो व्यक्ती आहे तो अवेलेबल रिसोर्सेसमध्ये त्यांच्या ज्या गरजा असतात, वॉन्ट्स सॅटिस्फाय करण्याचा प्रयत्न करतात. आणि इट इज ट्रू दॅट ऑल ह्युमन वॉन्ट्स कॅन नॉट बी सॅटिस्फाय फुल्ली ॲट अ स्पेसिफिक टाईम. आणि इट इज ट्रू की हे खरं आहे, ऑल ह्युमन वॉन्ट्स कॅन नॉट बी सॅटिस्फाईड. सगळ्याच्या सगळ्या तुमच्या गरजा सॅटिस्फाय होऊ शकत नाहीत. एका स्पेसिफिक टाईममध्ये तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण होऊ शकत नाहीत. सो युटिलिटी ॲनालिसिस एक्सप्लेन कन्झ्युमर बिहेवियर इन रिलेशन टू मॅक्झिमायझेशन ऑफ अ सॅटिस्फॅक्शन. सो युटिलिटी ॲनालिसिस एक्सप्लेन करतं कन्झ्युमर्स बिहेवियर इन रिलेशन टू मॅक्झिमायझेशन ऑफ सॅटिस्फॅक्शन, आहे ना. सो कन्झ्युमर बिहेवियर जे आहे एक्सप्लेन करतं युटिलिटी ॲनालिसिस टू मॅक्झिमायझेशन ऑफ सॅटिस्फॅक्शन, आहे ना. म्हणजे तुम्ही कुठल्या वस्तू घेणार, ज्या वस्तूंपासून आपल्याला जास्तीत जास्त सॅटिस्फॅक्शन भेटतं तिकडे आपण जास्त वळले जातो. सो त्यांनी काही ॲक्टिव्हिटी दिले. ट्राय दिस. मेक अ लिस्ट ऑफ 10 कम्युनिटीज विच सॅटिस्फाय युअर वॉन्ट. 10 अशा वस्तू ज्या तुमच्या गरजा भागवतात त्याची लिस्ट बनवा.
आणि मेक अ लिस्ट ऑफ 10 कम्युनिटी विच सॅटिस्फाय द वॉन्ट ऑफ अ पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल परफॉर्मिंग अ स्पेसिफिक ॲक्टिव्हिटीज. फॉर एक्झाम्पल चॉक हॅज अ युटिलिटी फॉर अ टीचर. आता 10 कम्युनिटीज पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलसाठीच बनलेल्या आहेत त्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याने सांगितलं तर चॉक कशासाठी पाहिजे, कोणाला पाहिजे, टीचरला पाहिजे है ना. त्याचप्रमाणे असे प्रत्येक प्रोफेशनसाठी वेगवेगळ्या वस्तू आहेत आणि तुम्ही जर वेगळ्या प्रोफेशनमध्ये असाल तर मग त्या प्रोफेशनमध्ये काही तुम्हाला गोष्टी नाही घेऊ शकत तुम्ही तिकडे है ना. ते त्या प्रोफेशनसाठीच चांगले असतात, म्हणजे तिथेच युजफुल आहे की नाही. म्हणजे कसं चॉक तर टीचरसाठी खूप महत्त्वाचं आहे, बाकीचे त्यांच्यासाठी काही चॉक जास्त इम्पॉर्टंट नाही आहे. म्हणजे याला युटिलिटी म्हणतात. आता युटिलिटी म्हणजे आता खडू, एक जो खडू आहे त्याची काय युटिलिटी आहे ही कोणाला विचारायचं, तर टीचरला विचारायचं, अशा प्रकारे है ना. तर एखादी वस्तू जी आहे त्याची गरज काय, गरज आणि त्याची उपयोगिता जो आपण म्हणतो युटिलिटी, ती जास्त कोणाला आहे है ना. आता पाण्याची गरज जास्तीत जास्त कोणाला आहे, ज्याला तहान लागले. त्याला तहान नाही लागले त्यासाठी पाण्याची काही किंमतच नाही आहे, कारण त्याची तहान भागलेली आहे. ओके. सो पाण्याची खरी किंमत कोणाला कळेल, ज्याला तहान लागले, म्हणजे ज्याला पाणीच भेटलं नाही आहे खूप काळापासून, मग तेव्हा त्याची युटिलिटी समजते वॉटरची है ना. सो इझी आहे युटिलिटी. वॉन्ट सॅटिस्फॅक्शन पॉवर है ना. मग त्यावेळी पाण्याने त्या व्यक्तीला पूर्णपणे सॅटिस्फॅक्शन दिलं. आता पाणी आपण रोज पितो, परंतु तेवढं सॅटिस्फॅक्शन नाही. पण तुम्हाला खूप वेळ पाणी दिलेलंच नाही आणि एकदम तुम्हाला पाणी भेटलं की जे तुम्हाला सॅटिस्फॅक्शन भेटणार आहे त्यालाच म्हणतो आपण युटिलिटी. ओके. सो मग त्याचे फीचर्स आपल्याला दिलेले आहेत युटिलिटीचे. फीचर्स ऑफ युटिलिटी बघूया. फीचर म्हणजे आपल्याला माहिती आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स. सो फर्स्ट दिलेली आहे युटिलिटी इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट. ही काय आहे, रिलेटिव्ह आहे. रिलेटिव्ह म्हणजे की ती रिलेटेड असते, सिच्युएशननुसार ती चेंज होते. त्याच्यानंतर सेकंड दिलेलं आहे त्याने आपल्याला, इट इज अ सब्जेक्टिव्ह कन्सेप्ट, म्हणजे सायकॉलॉजिकल आहे. कसं बघू. थर्ड दिले इथिकली न्यूट्रल. इथिक्स माहिती असेल तुम्हाला, काय चांगलं काय वाईट ते, आणि इथिक्स काय असतं पुढे बघूया आपण. युटिलिटी डिफर्स फ्रॉम द युजफुलनेस. म्हणजे युटिलिटी आणि युजफुलनेस हे दोन्ही वेगवेगळे आहेत. युटिलिटी डिफर फ्रॉम अ प्लेजर. युटिलिटी प्लेजर नाही आहे ना. सो प्लेजर काय असतं मग, आनंद. युटिलिटी डिफर्स फ्रॉम अ सॅटिस्फॅक्शन. युटिलिटी आणि सॅटिस्फॅक्शन डिफरंट आहेत. कसं काय बघूया आपण. त्याच्यानंतर मेजरमेंट ऑफ युटिलिटी इज अ हायपोथेटिकल, ॲबस्ट्रॅक्ट कन्सेप्ट आहे तो. याची जी मेजरमेंट आहे ना ती हायपोथेटिकल आहे. कशी, कार्डिनलमध्ये किंवा नंबर्समध्ये त्याला आपण नाही मोजू शकत. युटिलिटी इज अ मल्टीपर्पज. मल्टीपर्पज म्हणजे एकच कम्युनिटी खूप साऱ्या गोष्टी करून जाऊ शकतं. युटिलिटी डिपेंड्स अपॉन द इंटेन्सिटी ऑफ वॉन्ट. युटिलिटी कशावरती डिपेंड आहे, गरज. तुम्ही एखादी वस्तू कधी घेणार, जेव्हा तुम्हाला गरज आहे. युटिलिटी इज अ बेसिस ऑफ डिमांड. युटिलिटी कशी तयार होते, डिमांडनुसार आहे ना. तुम्ही एखादी वस्तू कधी घेणार, जेव्हा तुम्हाला ती हवी असणार आहे. उगाचच आपण कुठलीही वस्तू घेत नाही. सो असे 10 पॉईंट आहेत युटिलिटीमध्ये. आय थिंक इट इज इझी है ना. सो बघूया. फर्स्ट, फीचर्स ऑफ युटिलिटी. इट इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट. बघा काय सांगतात. युटिलिटी इज related to time and place. It varies from the time to time and place to place. For example, woolen clothes have a greater utility in the winter, and sand has a greater utility in a construction site than the seesaw. है ना. सो त्यांनी सांगितलं फीचर पहिला, खासियत काय, ती युटिलिटी जी आहे ती रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे. तर रिलेटिव्ह कन्सेप्ट म्हणजे काय, युटिलिटी इज रिलेटेड टू टाईम अँड प्लेस. ती टाईमला आणि एका प्लेसला रिलेटेड आहे, म्हणजे वेळेनुसार आणि जागेनुसार ती बदलत जाते.
इट व्हेरीज फ्रॉम टाईम टू टाईम अँड प्लेस टू प्लेस. जागेनुसार आणि वेळेनुसार ती काय होते, बदलत जाते. सोपं पॉईंट आहे फीचर्स युटिलिटीचा. हे रिलेटेड आहे टाईम अँड प्लेसला आणि ती टाईम टू टाईम अँड प्लेस टू प्लेस बदलत जाते. फॉर एक्झाम्पल कसं का, वुलन क्लोथ जे आहेत म्हणजे लोकराचे कपडे है ना, थंडीमध्ये जे वापरले जातात त्याची जास्तीत जास्त युटिलिटी कधी आपल्याला समजेल की थंडीची वुलन क्लोथसुद्धा किती महत्त्वाचे आहेत हे आपल्याला विंटरमध्ये समजतं. हे त्याची युटिलिटी तेव्हा जास्त आहे. अँड सँड हॅज अ ग्रेटर युटिलिटी ॲट अ कन्स्ट्रक्शन साईट दॅन ॲट अ सीसोर. आणि सँड जे आहे वाळू, त्याची युटिलिटी सगळ्यात जास्त कुठे आहे तर कन्स्ट्रक्शनमध्ये. शिसोरमध्ये पेक्षा शिसोर म्हणजे समुद्रकिनाऱ्यापेक्षा कन्स्ट्रक्शन साईडमध्ये वाळूची जास्त गरज आहे. त्याची युटिलिटी तिथे जास्त आहे ना. तर सोपं पॉईंट आहे. रिलेटिव्ह कॉन्सेप्ट, फीचर्स ऑफ युटिलिटी. इट इज अ रिलेटिव्ह कॉन्सेप्ट. युटिलिटी इज अ रिलेटिव्ह टू टाईम अँड प्लेस. युटिलिटी ही टाईम आणि प्लेसनुसार शी रिलेटेड आहे. म्हणजे टाईम टू टाईम, प्लेस टू प्लेस तुमची युटिलिटी चेंज होते. तर गरमीमध्ये कोणीही गरम कपडे नाही घालू शकत, त्याची युटिलिटी तिथे नाही आहे ना. So woolen clothes have a greater utility in a winter and sand has a greater utility at a construction site than a seashore. So it is a relative concept. So bye. Okay. So second दिलं आपल्याला त्यांनी. सोपा आहे पहिला पॉईंट रिलेटिव्ह कन्सेप्ट. आता सेकंड आहे सब्जेक्टिव्ह कन्सेप्ट. कुठला? सब्जेक्टिव्ह कन्सेप्ट. बघा काय सांगतं सब्जेक्टिव्ह कन्सेप्ट. It is a psychological concept. Utility differs from person to person, and this is due to difference in a taste, preferences, likes, dislikes, nature, habits, profession, etc. For example, stethoscope has a utility to doctor, but not to layman. है ना, की बघा सब्जेक्टिव्ह कन्सेप्ट आहे. युटिलिटी काय आहे? इट इज अ सब्जेक्टिव्ह कन्सेप्ट. कसं काय? सो इट इज अ सायकोलॉजिकल कन्सेप्ट. हा कसा आहे? सायकोलॉजिकल आहे. म्हणजे युटिलिटी ही पर्सन टू पर्सन चेंज होत जाते. हे सगळ्याच व्यक्तीला एकच गोष्ट नको असते है ना, त्यांची चॉईस वेगवेगळी असते. सो युटिलिटी डिफर्स फ्रॉम पर्सन टू पर्सन. दिस इज ड्यू टू, का असं होतं? युटिलिटी प्रत्येक पर्सनची वेगळी काय, कारण त्यांच्या टेस्ट वेगळे आहेत, त्यांचा प्रेफरन्सेस वेगळा आहे, त्यांचे लाईक्स डिसलाईक्स, त्यांचा जो काही नेचर आहे स्वभाव, हॅबिट्स त्यांच्या, प्रोफेशन त्यांचं वेगवेगळं आहे. त्याच्यामुळे युटिलिटीसुद्धा काय होते? डिफर्स होते है ना. फॉर एक्झाम्पल स्टेथोस्कोप जो आहे त्याची युटिलिटी डॉक्टरला आहे, लेमॅनला नाही आहे. ओके. सो इट इज अ सब्जेक्टिव्ह कन्सेप्ट. सोपा आहे पॉईंट. सायकोलॉजिकल आहे, पर्सन टू पर्सन चेंज होत जाते, त्याला सब्जेक्टिव्ह म्हणतो. का? कारण त्यांच्या लाईक्स डिसलाईक्स वेगवेगळे असतात सगळ्यांच्या है ना. सगळ्यांना वेगवेगळ्या वस्तू पाहिजे, त्यानुसार ते चेंज होत जाते. ओके. सोपा आहे. सब्जेक्टिव्ह कन्सेप्ट होता सेकंड पॉईंट. थर्ड आहे इथिकली न्यूट्रल कन्सेप्ट. इट इज इथिकली न्यूट्रल कन्सेप्ट. युटिलिटी इज इथिकली न्यूट्रल म्हणजे काय? द कन्सेप्ट ऑफ युटिलिटी हॅज अ नो इथिकल कन्सिडरेशन. त्याला इथिकल कन्सिडरेशन नाही आहे. इट इज अ मोरली कलरलेस कन्सेप्ट. The commodity should satisfy any want of the person without consideration of what is good or bad, desirable or undesirable. For example, a knife has a utility to cut fruits and vegetables, as well as it can be used to harm someone. Both wants are different nature but are satisfied by the same commodity, and thus utility is ethically neutral. So काय? Utility is ethically neutral म्हणजे काय? द कन्सेप्ट ऑफ युटिलिटी हॅज अ नो इथिकल कन्सिडरेशन. युटिलिटीच्या कन्सेप्टला इथिकल कन्सिडरेशन नाही आहे. इथे इथिक्स फॉलो नाही करत. सो इट इज अ मोरली कलरलेस कन्सेप्ट. इथिक्स म्हणजे काही वाईट आणि काही चांगलं ते. सो कम्युनिटी शुड सॅटिस्फाय एनी वॉन्ट ऑफ अ पर्सन विदाउट कन्सिडरेशन वॉट इज गुड ऑर बॅड. एक जी कम्युनिटी आहे ती कोणतीही गरज भागवू शकते. ती असं कन्सिडर नाही करत की ही गोष्ट चांगली आहे, ही गोष्ट वाईट आहे, ही डिझायरेबल आहे किंवा अनडिझायरेबल आहे. डिझायर म्हणजे इच्छा, अशी ती बघत नाही. सो इथिकली न्यूट्रल
आहे कन्सेप्ट हा युटिलिटीचा. जी गरज आहे ती कुठलीही गरज तुमची भागू शकते त्या वस्तूनुसार. ती चांगली आहे का वाईट आहे ही युटिलिटी नाही ठरवू शकत ना. सो फॉर एक्झाम्पल म्हणजे कसं, द नाईफ जो आहे म्हणजे सुरी आपली हॅज अ युटिलिटी टू कट फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. त्याची युटिलिटी आहे फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स कट करण्यासाठी. सो ॲज वेल ॲज इट कॅन बी यूज टू हार्म समवन. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला इजा पोचवण्यासाठी सुद्धा नाईफचा वापर होऊ शकतो. सो बोथ वॉन्ट्स आर डिफरंट. दोन्ही पण गरजा वेगवेगळ्या आहेत नेचरमध्ये, पण ते सॅटिस्फाय होतात बाय द सेम कम्युनिटी. त्यासाठी एकच कम्युनिटी वापरली जाते है ना. म्हणजे त्या नाईफने बघितलं का की हा माझा चांगल्यासाठी वापर करतो का वाईटसाठी वापर करतो, ही ती कम्युनिटी बघत नाही, युटिलिटी ठरवत नाही. सो दॅट्स द युटिलिटी इज अ इथिकली न्यूट्रल. त्याच्यामुळे इथिकली न्यूट्रल आहे युटिलिटी है ना. सो कन्सेप्ट ही नो इथिकल कन्सिडरेशन आहे, कलरलेस कन्सेप्ट आहे. कम्युनिटी कोणतीही वॉन्ट सॅटिस्फाय करू शकते, ती कन्सिडर नाही करत की व्हॉट इज गुड और व्हॉट इज बॅड है ना. सो नाईफचं एक्झाम्पल दिलं त्यांनी की नाईफ हा फ्रूट्स व्हेजिटेबल्स कट करण्यासाठी वापरू शकतो किंवा कोणाला हार्म करण्यासाठी सुद्धा वापरू शकतो. दोन्ही पण वॉन्ट डिफरंट असल्या तरी एकाच कम्युनिटीमधून सॅटिस्फाय झाल्या. सो युटिलिटी इथिक्स बघतच नाही. सो दिस इज इथिकली न्यूट्रल. सोपं आहे. ओके इज आहे. सो बघा फोर्थ आहे युटिलिटी डिफर्स फ्रॉम द युजफुलनेस. युटिलिटी आणि युजफुलनेस दोन्ही डिफरंट आहेत. कसं काय बघा, युटिलिटी डिफर्स फ्रॉम द युजफुलनेस. कसं, युटिलिटी is the capacity of commodity to satisfy the human wants, whereas the usefulness indicate the value in the use of the commodity. And utility differs आहे usefulness पासून. म्हणजे utility is a capacity of a commodity to satisfy the human wants. म्हणजे utility एक कॅपॅसिटी आहे कम्युनिटीची की ती ह्युमन वॉन्ट सॅटिस्फाय करू शकते. आणि युजफुलनेस इंडिकेट करतं व्हॅल्यू इन यूज. व्हॅल्यू काय आहे त्या कम्युनिटीची, व्हॅल्यू काय आहे हे कोण सांगतं, युजफुलनेस. आणि त्याची कॅपॅसिटी किती आहे ह्युमन वॉन्ट सॅटिस्फाय करण्याची ते कोण सांगतं, युटिलिटी. सो फॉर एक्झाम्पल मिल्क हॅज अ बोथ युटिलिटी ॲज वेल ॲज अ युजफुलनेस टू अ कन्झ्युमर. मिल्कला बोथ युटिलिटी किंवा युजफुलनेससुद्धा आहे ना. म्हणजे मिल्क ही युटिलिटीसुद्धा आहे आणि त्याला युजफुलनेससुद्धा आहे कन्झ्युमरसाठी. So while liquor has a utility only to an addict but has a no usefulness है ना. सो म्हणजे युटिलिटी आणि युजफुलनेस हे डिफरंट आहेत. युटिलिटी म्हणजे ही वॉन्ट सॅटिस्फॅक्शन पॉवर कॅपॅसिटी आहे त्याच्यामध्ये की ती ह्युमन वॉन्ट सॅटिस्फाय करू शकते. सो किंवा युजफुलनेस ही काय सांगतं, व्हॅल्यू त्या वस्तूची गरज किती आहे ते आपल्याला सांगतं. सो मिल्कला युटिलिटीसुद्धा आहे आणि युजफुलनेससुद्धा आहे, त्याची गरजसुद्धा आहे आणि ते युजफुलसुद्धा आहे ह्युमनसाठी. बट लिक्वेअर जे आहे म्हणजे आपण त्याला वाईन म्हणतो, इट हॅज अ युटिलिटी. त्याच्यामध्ये युटिलिटी आहे कोणासाठी, ओनली टू ॲन ॲडिक्ट, ज्यांना त्याची सवय लागलेली आहे वाईन घेण्याची, राहू शकत नाहीत त्यांच्यासाठी त्याची युटिलिटी खूप आहे ना. पण त्याचं युजफुलनेस काहीच नाही आहे. चांगलं आहे का ते, माणसाला युजफुल आहे का, नाही आहे ना. सो युटिलिटी त्याची आहे कारण एकदा त्यांना ॲडिक्ट झाल्यानंतर ते त्याच्यापासून दूर जाऊ शकत नाहीत. सो त्यांची जी काय वॉन्ट आहे ती सॅटिस्फाय होते बट तर युजफुल नाही आहे ते. सो युटिलिटी आणि युजफुलनेस दोन डिफरंट आहेत ना. युटिलिटी म्हणजे कॅपॅसिटी कम्युनिटीची ह्युमन वॉन्ट सॅटिस्फाय करण्याची. युजफुलनेस काय सांगतं, व्हॅल्यू इन यूज है ना. सो युटिलिटी असली म्हणजे युजफुलनेस असेलच असं नाही. ओके. सो युटिलिटी डिफर्स फ्रॉम द युजफुलनेस. फिफ्थ पॉईंट दिला आहे त्यांनी, युटिलिटी डिफर्स फ्रॉम द प्लेजर. तर युटिलिटी आणि प्लेजरसुद्धा डिफरंट आहेत. म्हणजे युटिलिटी म्हणजे गरज आहे त्याची, पण त्याच्यातून ती वस्तू वापरल्यानंतर आपल्याला आनंद नाही भेटत आहे. प्लेजर म्हणजे आनंद. जसं इथे युटिलिटी जी आपल्याला युजफुलनेस आणि युटिलिटी डिफरंट सांगितलं, तसंच प्लेजरचं आणि युटिलिटीचा सुद्धा काही संबंध नाही आहे. जे आहे ते डिफरंट आहेत. So commodity may possess the utility but it may not give any pleasure to consumer. Commodity may possess the utility, ती गरज असू शकते पण त्याच्यानुसार
कन्झ्युमरला आनंद नाही भेटत कधी कधी. फॉर एक्झाम्पल इंजेक्शन है ना. सो इट इज अ युटिलिटी फॉर पेशंट. द इंजेक्शन फॉर अ पेशंट हॅज अ युटिलिटी बिकॉज इट क्युअर्स the ailment but hardly gives any enjoyment or a pleasure to him है ना. सो युटिलिटी आहे पर आनंद नाही आहे. सो युटिलिटी आणि प्लेजर सुद्धा डिफरंट आहेत. म्हणजे युटिलिटी कम्युनिटी मे पजेस युटिलिटी बट इट मे नॉट गिव्ह एनी प्लेजर टू कन्झ्युमर. परंतु ते कुठलाही प्लेजर देत नाही कन्झ्युमरला. फॉर एक्झाम्पल कसं इंजेक्शन फॉर अ पेशंट हॅज युटिलिटी है ना बिकॉज इट क्युअर्स दी ailment but it hardly gives any enjoyment or a pleasure to him. Utility इंजेक्शन जे आहे पेशंटसाठी ती युटिलिटी आहे, गरज आहे त्याला, कारण त्याचा आजार बरा होणार आहे. पण ते इंजेक्शन घेतल्यानंतर त्यांना आनंद भेटतोय का? नाही. सो युटिलिटी आणि प्लेजर इज ऑल्सो डिफरंट. ओके, सोपं आहे. सो देन युटिलिटी डिफर्स फ्रॉम द सॅटिस्फॅक्शन. युटिलिटी आणि सॅटिस्फॅक्शनसुद्धा डिफरंट आहेत. म्हणजे कसं, युटिलिटी इज अ कॉज ऑफ कन्झम्पशन अँड सॅटिस्फॅक्शन इज अ एंड रिझल्ट ऑफ कन्झम्पशन. युटिलिटी ही कॉज आहे, एखादी वस्तू घेताय तुम्ही का, कारण तुम्हाला त्याची गरज आहे. आणि सॅटिस्फॅक्शन काय, रिझल्ट आहे. ती घेतल्यानंतर तुम्ही सॅटिस्फाय झाला की नाही हा रिझल्ट आहे त्याचा. सो युटिलिटी इज अ कॉज ऑफ कन्झम्पशन अँड सॅटिस्फॅक्शन द एंड रिझल्ट ऑफ कन्झम्पशन. युटिलिटी हे कॉज आहे म्हणजे कारण आहे कन्झम्पशनचं, वस्तू घेण्याचं कारण म्हणजे युटिलिटी, आणि त्याचा रिझल्ट म्हणजे सॅटिस्फॅक्शन. सो दे आर इंटर रिलेटेड बट स्टील डिफरंट कन्सेप्ट. ते इंटर रिलेटेड आहेत, एकमेकाशी संबंधित आहेत, परंतु ते डिफरंट आहेत है ना. कसं काय, सो थर्स्टी पर्सन ड्रिंक्स अ ग्लास ऑफ वॉटर सिन्स वॉटर हॅज अ कॅपॅसिटी टू सॅटिस्फाय थर्स्ट है ना. म्हणजे थर्स्टी पर्सन जो आहे म्हणजे ज्याला तहान लागले तो पाणी पितो, सिन्स वॉटरमध्ये कॅपॅसिटी आहे की त्याची तहान भागवणे. सो युटिलिटी ऑफ वॉटर इज अ कॉज अ कन्झम्पशन अँड द सॅटिस्फॅक्शन डिराइव्ह इज अ एंड ऑफ द रिझल्ट ऑफ कन्झम्पशन है ना. म्हणजे युटिलिटी हे कारण बनलं कन्झम्पशनचं, अँड द सॅटिस्फॅक्शन डिराइव्ह अँड रिझल्ट ऑफ द कन्झम्पशन. आणि पिल्यानंतर भेटलं ना सॅटिस्फॅक्शन. सो युटिलिटी आणि सॅटिस्फॅक्शनसुद्धा डिफरंट आहेत है ना. युटिलिटीमुळे वस्तू तुम्ही कन्झ्युम करता आणि ते कन्झ्युम केल्यानंतर तुम्हाला सॅटिस्फॅक्शन भेटतं. सो दे आर डिफरंट. सोपं आहे. युटिलिटी डिफर्स फ्रॉम सॅटिस्फॅक्शन. काय सांगितलं तुम्ही, युटिलिटी इज अ कॉज ऑफ कन्झम्पशन. युटिलिटी हे कारण आहे वस्तू घेण्याचं, सॅटिस्फॅक्शन एंड रिझल्ट आहे कन्झम्पशनचं. सो दे आर इंटर रिलेटेड बट स्टील डिफरंट कन्सेप्ट. ते इंटर रिलेटेड आहेत परंतु ते डिफरंट आहेत. फॉर एक्झाम्पल कसं, अ थर्स्टी पर्सन ड्रिंक अ ग्लास ऑफ वॉटर सिन्स वॉटर हॅज अ कॅपॅसिटी टू सॅटिस्फाय थर्स्टी पर्सनला ड्रिंक करतो थर्स्टी पर्सन वॉटर, वॉटरमध्ये कॅपॅसिटी आहे सॅटिस्फाय करण्याची थर्स्ट. सो युटिलिटी ऑफ वॉटर कॉज कन्झम्पशन, सॅटिस्फॅक्शन डिराइव्ह इन रिझल्ट ऑफ द कन्झम्पशन. सो सोपं आहे, टेन्शन नाही, इझी आहे. सेकंड चॅप्टर फर्स्टपेक्षा इझी आहे. बघूया 7th पॉईंट. मेजरमेंट ऑफ युटिलिटीचं हायपोथेटिकल. मेजरमेंट हे हायपोथेटिकल आहे म्हणजे युटिलिटी आपण मेजर करू शकतो. बघूया, युटिलिटी इज अन ॲबस्ट्रॅक्ट कन्सेप्ट. कार्डिनल और न्यूमेरिकल मेजरमेंट ऑफ युटिलिटी इज नॉट पॉसिबल. ॲबस्ट्रॅक्ट आहे ते. सो युटिलिटी मेजर करू शकतो बट इट इज अन ॲबस्ट्रॅक्ट कन्सेप्ट. म्हणजे त्याचं नंबर्समध्ये आपण मेजर नाही करू शकत है ना. कार्डिनल न्यूमेरिकल दोघांचा अर्थ एकच होतो. मेजरमेंट युटिलिटीचं पॉसिबल नाही. फॉर एक्झाम्पल कसं, थर्स्टी पर्सन आफ्टर ड्रिंकिंग द वॉटर मे डिराइव्ह हायर और लोअर युटिलिटी है ना. सो युटिलिटी कॅन ओनली बी एक्सपिरियन्स अँड फाउंड आयदर पॉझिटिव्ह, झिरो और नेगेटिव्ह. नेगेटिव्ह थर्स्ट इज कॉल्ड एज अ डिसयुटिलिटी. सो बघा, ॲबस्ट्रॅक्ट आहे म्हणजे नंबर्समध्ये आपण मोजू शकणारच नाही आहे. फॉर एक्झाम्पल, थर्स्टी पर्सन आफ्टर ड्रिंकिंग वॉटर मे डिराइव्ह दी हायर और लोअर लेवल युटिलिटी. थर्स्टी पर्सन जो आहे त्याला एकतर हायर लेवल युटिलिटी डिराइव्ह करू शकतो किंवा ती लोअर लेवल युटिलिटी डिराइव्ह करू शकतो. सहज युटिलिटी कॅन ओनली बी एक्सपिरियन्स. युटिलिटी फक्त आपण एक्सपिरियन्स करू शकतो. त्याला नंबर्समध्ये मोजू नाही शकत की पाणी पिल्यानंतर तू किती सॅटिस्फाय झाला, नंबर्समध्ये मोजता येईल का, नाही. सो अँड फाउंड आयदर पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह और झिरो. ती युटिलिटी एकतर पॉझिटिव्ह असू शकते
ती 0 असू शकते किंवा ती निगेटिव्ह असू शकते. सो निगेटिव्ह युटिलिटी म्हणजेच डिसयुटिलिटी, म्हणजे त्याला काय युटिलिटी त्याची नव्हती असं जातं त्याचा अर्थ. ओके, सो सोपा आहे. इट इज अ हायपोथेटिकल, म्हणजे ते ॲबस्ट्रॅक्ट आहे, ते कार्डिनलमध्ये आपण मोजता येत नाही, आपण एक्सपिरियन्स करू शकतो त्याला, आहे ना. एक तर ते हायर किंवा लोअर असू शकतं. सोपं आहे. 8 पॉईंट, युटिलिटी इज अ मल्टीपर्पज. युटिलिटी काय आहे? मल्टीपर्पज आहे. मल्टीपर्पज म्हणजे एकच जास्त कामं करतं. कसं काय बघा, अ कम्युनिटी कॅन सॅटिस्फाय द वॉन्ट ऑफ अ मोर दॅन वन पर्सन. इट कॅन ऑल्सो बी पुट अ सेव्हरल युजेस. फॉर एक्झाम्पल, इलेक्ट्रिसिटी कॅन बी यूज टू सेव्ह मेनी पर्पज अँड फॉर अ मेनी पीपल ॲट अ सम पॉईंट ऑफ टाईम, है ना. युटिलिटी इज अ मल्टीपर्पज म्हणजे कम्युनिटी कॅन सॅटिस्फाय द वॉन्ट ऑफ अ मोर दॅन अ वन पर्सन. कम्युनिटी, एक कम्युनिटी आहे ना, ती वॉन्ट सॅटिस्फाय करू शकते मोर दॅन वन पर्सन, म्हणजे एकापेक्षा जास्त लोकांची. इट कॅन बी ऑल्सो पुट टू सेव्हरल युजेस, आहे ना. एकाच वस्तूचे खूप सारे युजेस असू शकतात, म्हणजे मल्टीपर्पज. एकाच वस्तूचे खूप सारे युजेस असू शकतात. फॉर एक्झाम्पल, इलेक्ट्रिसिटी कॅन बी यूज सेव्हर मेनी पर्पज फॉर अ मेनी पीपल्स ॲट अ सम पॉईंट ऑफ टाईम, है ना. सो इलेक्ट्रिसिटी कॅन बी यूज टू सेव्ह मेनी पर्पज. एकच इलेक्ट्रिसिटी आपण खूप साऱ्या कारणांसाठी वापरू शकतो. इलेक्ट्रिसिटीने आपल्याला लाईट भेटते, फॅन तुमचा चालतो, फ्रीज चालतो, टी व्ही चालतो, कितीतरी मशीन्स आपण इलेक्ट्रिसिटीनुसार वापरतो. सो इलेक्ट्रिसिटी एकच आहे, पण त्याचे खूप सारे युजेस आहेत, है ना. सो युटिलिटी ही मल्टीपर्पजसुद्धा असू शकते. कम्युनिटी कॅन सॅटिस्फाय द वॉन्ट मोर दॅन वन पर्सन. इट कॅन ऑल्सो बी पुट अ सेव्हरल युजेस. फॉर एक्झाम्पल, इलेक्ट्रिसिटी कॅन बी used to so many purpose and for a many peoples at a some point of time. ओके, इझी आहे ना. आता दोनच राहिले. युटिलिटी डिपेंड्स ऑन द इंटेन्सिटी ऑफ वॉन्ट. 9 पॉईंट, युटिलिटी डिपेंड्स ऑन अ इंटेन्सिटी ऑफ वॉन्ट. युटिलिटी डिपेंड आहे कशावरती? इंटेन्सिटी ऑफ वॉन्ट्सवरती, म्हणजे गरज किती आहे त्यानुसार युटिलिटी ठरते. बघा, युटिलिटी डिपेंड्स ऑन द इंटेन्सिटी ऑफ वॉन्ट. मोर इंटेन्स द वॉन्ट, ग्रेटर विल बी द युटिलिटी, है ना. युटिलिटी डिपेंड्स ऑन द इंटेन्सिटी ऑफ वॉन्ट. युटिलिटी कशावरती डिपेंड आहे? इंटेन्सिटी ऑफ वॉन्टवरती डिपेंड आहे. म्हणजे कसं, मोर इंटेन्स द वॉन्ट, ग्रेटर विल बी द युटिलिटी. तुम्हाला ती जर वस्तू जास्त पाहिजे असेल, म्हणजे ती हवीच आहे, तर त्याची युटिलिटी जास्त आहे, अर्जन्सी. आणि म्हणजे अर्जन्सी ऑफ वॉन्ट डिक्लाइन, युटिलिटी डिमिनिश. आणि जेव्हा तुमची जी अर्जन्सी समजा, म्हणजे तुम्हाला ते अर्जंट पाहिजे, तुम्हाला युटिलिटी खूप आहे. आता पेन जो आहे एक्झाममध्ये, है ना, 3 तास तुम्ही पेपर लिहिता, मध्येच पेन थांबला, तर तेव्हा तुम्हाला समजेल की त्या पेनची युटिलिटी काय आहे, है ना. कारण ते तुम्हाला अर्जंटली पाहिजे, त्याची वॉन्ट तुम्हाला जास्त आहे आता, सो त्याला युटिलिटीसुद्धा जास्त आहे. म्हणजे अर्जन्सी संपली की युटिलिटीसुद्धा संपते. म्हणजे आता परीक्षेत 3 तास झाल्यानंतर, है ना, तो पेन तुम्हाला जास्त काही असा उपयोगाचा वाटत नाही. मग तो कधी? जेव्हा नेक्स्ट एक्झाम असेल, समजा दुसऱ्या दिवशी पेपर आहे, तेव्हा तुम्हाला परत पेनची आठवण येणार, कारण पेनाने लिहायचं आहे. ओके, म्हणजे अर्जन्सी जास्त आहे तर युटिलिटी जास्त आहे ना. अर्जन्सी कमी झाली तर युटिलिटीसुद्धा कमी होते. फॉर एक्झाम्पल, हंग्री पर्सन फाइंड अ मोर युटिलिटी इन अ फूड. हंग्री पर्सन आहे, त्याला खूप भूक लागली, त्याची युटिलिटी किती? फूडला खूप जास्त आहे ना. देन द पर्सन नॉट हंग्री. आणि ज्याला भूक नाही लागले त्यासाठी त्याची युटिलिटी कमी आहे, फूडची युटिलिटी कमी आहे, कारण तो म्हणणार मी खाऊन आलो आहे, सो नको मला आता. पण ज्यांनी काही खाल्लेलंच नाही आहे त्याला त्याची गरज जास्त आहे. म्हणजे युटिलिटी ही इंटेन्सिटीवरती डिपेंड आहे, वॉन्ट्स. तुम्हाला पाहिजे का तुम्हाला नाही पाहिजे. तुम्हाला जर पाहिजे असेल त्याची युटिलिटी जास्त आहे, तुम्हाला जर नको असेल त्याची युटिलिटी कमी असते. ओके, सोपं आहे. युटिलिटी डिपेंड्स ऑन द इंटेन्सिटी ऑफ वॉन्ट. 10th पॉईंट, लास्ट काय सांगितलं? 10th पॉईंट, युटिलिटी इज अ बेसिस ऑफ डिमांड. युटिलिटी ही बेसिस आहे कोणाचा? डिमांडचं. म्हणजे कसं, अ पर्सन विल डिमांड कम्युनिटी ओनली इट इज गिव्ह युटिलिटी टू हिम. म्हणजे युटिलिटी ही बेसिस ऑफ डिमांड आहे. तुम्ही एखादी वस्तू मागवणार कधी? जेव्हा तुम्हाला त्याची गरज आहे. अ पर्सन विल डिमांड, व्यक्ती वस्तू मागवतं, कम्युनिटी डिमांड कम्युनिटी ओनली
इफ इट इज गिव्स युटिलिटी टू हिम, जर त्याला गरज असेल तरच ती वस्तू मागवतो. फॉर एक्झाम्पल, अ सिक पर्सन हॅज युटिलिटी इन मेडिसिन्स, हेन्स हे डिमांड्स मेडिसिन्स. आहे ना. आता सिक तुम्ही औषधं कधी मागवणार, जेव्हा तुम्ही आजारी पडणार आहे. सो सिक पर्सन हॅज अ युटिलिटी, सिक म्हणजे आजारी, इन अ मेडिसिन्स, आहे ना. तर औषधांची जी युटिलिटी आहे ती कोणाला आहे, आजारी व्यक्तीला आहे, आणि तेव्हा तो मेडिसिन्स काय करणार आहे, डिमांड करणार आहे. सो युटिलिटी ही बेसिस ऑफ डिमांडची, म्हणजे डिमांड कधी होते, जेव्हा युटिलिटी असेल तेव्हा. अ पर्सन विल डिमांड अ कमोडिटी ओनली इफ इट इज गिव्स युटिलिटी टू हिम. फॉर एक्झाम्पल, अ सिक पर्सन हॅज युटिलिटी इन अ मेडिसिन, हिन्स इट्स डिमांड्स मेडिसिन्स. सोपं आहे. येस, I think it is an easy. Okay, so फीचर्स बघितले आपण, है ना, युटिलिटीचे. फर्स्ट फीचर काय होता, इट इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट. सेकंड काय आहे, इट इज अ सब्जेक्टिव्ह कन्सेप्ट, सोपे पॉईंट आहेत. थर्ड आहे इथिकली न्यूट्रल कन्सेप्ट. फोर्थ आहे युटिलिटी डिफर्स फ्रॉम द युजफुलनेस. फिफ्थ आहे युटिलिटी डिफर्स फ्रॉम द प्लेजर. सिक्स्थ आहे युटिलिटी डिफर्स फ्रॉम द सॅटिस्फॅक्शन. सेवन्थ आहे मेजरमेंट ऑफ युटिलिटी इज अ हायपोथेटिकल. 8 आहे युटिलिटी इज अ मल्टीपर्पज. 9th आहे युटिलिटी डिपेंड्स ऑन द इंटेन्सिटी ऑफ वॉन्ट. अँड 10th इज युटिलिटी इज अ बेसिस ऑफ डिमांड. सोपं आहे. येस, आय थिंक इट इज अन इझी. सो होऊन जाईल पटापट. सेकंड चॅप्टरवरून पोचलो आपण. पटापट तयारी करा, है ना. पाठांतर चालू ठेवा, इझी जाईल. सोपं आहे. आणि त्याच्यानंतर टाईप्स ऑफ युटिलिटी आहेत, तो तर अजून सोपा आहे. युटिलिटीचे टाईपसुद्धा असतं, आहे ना, ते बघूया आपण. सो होऊन जाईल. आय होप तुमचा फर्स्ट चॅप्टर पूर्ण नीट झालेला आहे. सेकंड चॅप्टर सुरुवात करतो आहे आपण. सो नीट ते सुद्धा नीट पटापट पाठांतर करा, आहे की नाही. होऊन जाईल. तुम्ही हुशार आहात, अभ्याससुद्धा नीट करताय. सारखं तुम्हाला सांगायची गरज लागत नाही आहे, म्हणजे तुम्ही हुशार आहात, आहे ना. सो आपला आपण अभ्यास केलेला बरा असतो कोणी सांगण्यापेक्षा. गरज आपल्याला आहे. युटिलिटी ऑफ एज्युकेशन लक्षात ठेवा. एज्युकेशनची युटिलिटी खूप आहे की नाही. ते समजेलच तुम्हाला शिक्षण किती महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. सो नीट करा. खुद के लिए सीखो, खुद के लिए, दूसरों के लिए नहीं. स्वतःला बिल्डअप करण्यासाठी शिकत चला. नंतर उगाच रडत बसत नाही, सरकार आम्हाला नोकऱ्या देत नाही. कशी काय सरकार तुम्हाला नोकऱ्या दिली, तुम्हाला काही येतच नाही तर कोण नोकरी ठेवणार तुम्हाला, आहे की नाही. सो आय होप तुम्ही नीट करताय. शाबास, आणि करतायच. बाकी टेन्शन घ्यायचं नाही. डर क्या है की जीते, चल आर क्लासेस. शाबास, है ना. सो पटापट पाठांतर करून टाका फीचर्स ऑफ युटिलिटी. ओके, भेटू नेक्स्ट टाईम नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.